आमचा गाव आमचा विकास अंतर्गत 2025-26 या वर्षाच्या विकास कामांना मंजुरी देण्यासाठी नांदगाव तालुक्यातील बाणगाव बुद्रुक येथे मंगळवारी दिनांक 14 जानेवारी रोजी ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते। या ग्रामसभेमध्ये आमचा गाव आमचा विकास या अंतर्गत सन 2025-26 चा आराखडा तयार करण्यात आला। बाणगाव बुद्रुक येथील श्री बाणेश्वर मंदिर परिसरातील भोजनालयाच्या शेडमध्ये मंगळवारी दिनांक 14 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता माजी सरपंच शांताराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे व प्रशासक तथा कृषी विस्तार अधिकारी श्री निखिल शैद्रे केंद्रे, माजी सरपंच संगीता बागुल, माजी पोलीस उपअधिकारी सावडीराम कवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामसभा संपन्न झाली। या ग्रामसभेमध्ये ग्रामविकास अधिकारी युवराज निकम यांनी मागील सभेचे प्रोसेडिंग वाचून दाखवले व येणाऱ्या आर्थिक वर्षात आमचा गाव आमचा विकास अभियानांतर्गत सन 2025-26 साठी ग्रामविकासाचा आराखडा तयार करताना गावाच्या विकासाला प्राधान्य देणाऱ्या विविध योजनांचा समावेश करून आराखडा तयार करावा असे सांगितले। यावेळी गावातील उपस्थित ग्रामस्थांनी अनेक कामे सुचवली असून यामध्ये पाणी पुरवठ्याच्या विहिरीजवळ जाणारे रस्ते तयार करणे, गावात स्वच्छता व कचरा संकलन यासह जिल्हा परिषद शाळा, वर्गखोली दुरुस्ती आणि अंगणवाडीमध्ये शैक्षणिक सुविधा, प्राथमिक आरोग्य केंद्रे अधिक कार्यक्षम बनवणे, महिला व बाल कल्याणासाठी आरोग्य शिबिरे आयोजित करणे, गावात वृक्ष लागवड मोहीम राबवणे, घनकचरा संकलित करणे कामी घंटागाडी घेणे, गावात महत्त्वाच्या ठिकाणी सोलरवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आदी कामांचा समावेश करावा अशी मागणी ग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थांनी केली। यावेळी ग्रामविकास अधिकारी युवराज निकम यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ड यादीतील पात्र लाभार्थ्यांची यादी वाचन केले। घरकुल रजिस्ट्रेशन बाकी असलेल्या ड यादीतील लाभार्थींनी रजिस्ट्रेशन करण्याक्रमी ग्रामपंचायतीकडे आपले कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन केले। यावेळी ग्रामसहाय्यक बाबासाहेब कदम यांनी सन 2024-25 च्या मनरेगा कृती आराखड्यातील समाविष्ट कामाची नावे वाचून दाखविली। आमचा गाव आमचा विकास अंतर्गत 2025-26 च्या संभावित आराखड्यात समाविष्ट जास्तीत जास्त विकास कामे करण्याचे आश्वासन प्रशासक निखिल शैद्रे व ग्रामविकास अधिकारी युवराज निकम यांनी दिली। यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजय बागुल, अंगणवाडी सेविका सुशीला कवडे, आरोग्य सेविका श्रीमती चव्हाण, आशा सेविका योगिता कवडे व पोलीस पाटील सागर बागुल आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक स्टार न्यूजसाठी बाबासाहेब कदम, नांदगाव।